त्रिभाषा सूत्र कायम राहणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। 2 भाषा भारतीय असाव्यात यावर केंद्र सरकार ठाम आहे। तर विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचं याचे अधिकार राज्य सरकारला असेल असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। केंद्र सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। डीएमके खासदार VM माथेश्वरम यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता, त्याला सरकारकडून उत्तर देण्यात आलंय। विद्यार्थ्यांनी 3 भाषा शिकाव्यात हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग असल्याचंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय। 8व्या वर्षीपर्यंत पहिली भाषा मातृभाषा विद्यार्थ्यांनी शिकावी, 11व्या वर्षीपर्यंत दुसरी भाषा शिकावी, तिसरी भाषा 14व्या वर्षी शिकावी, अशी 14व्या वर्षापर्यंत वेगळी असावी असंही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलंय। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, त्रिभाषा सूत्रासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। त्रिभाषा सूत्र कायम राहणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। 2 भाषा भारतीय असाव्यात यावर केंद्र सरकार ठाम आहे। तर विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचं याचा अधिकार राज्य सरकारला असेल असंही केंद्रानं स्पष्ट केलेलं आहे।